आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम, मॅडम मला तुमच्याशी बोलायचंय। मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही माया, जा। पण मला बोलायचं मॅडम। मॅडम आज सकाळी बोलता बोलता तुम्हाला काय झालं? काय होत होतं तुम्हाला? तुम्हाला चक्कर येत होती, तुम्हाला धापा लागत होत्या, काय होत होतं तुम्हाला? माया तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये। ओ मॅडम असं कसं बोलता तुम्ही? संबंध आहे मॅडम। आपण दोघी या घरात जे काही होतंय ते सगळं एकत्र मिळून करतोय। दोघी मिळून? नाही नाही म्हणजे तुम्ही सांगता आणि मग मी ते करते। मॅडम जे काही असो, पण आपण एकमेकींपासून कुठलेही सिक्रेट्स नाही ठेवले पाहिजे। माया त्याची काही एक गरज नाहीये, तू जा इथून। मॅडम गरज आहे। आपण काल रात्री देवघरात गेलो, तिकडे तुम्ही मला देवीचा हार तोडायला सांगितला, त्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, मला त्रास होतोय। हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे। आणि हे काय होतंय, काय घडतंय काही कळत नाहीये। मॅडम प्लीज मला सांगा काय होतंय, प्लीज टेल मी मॅडम प्लीज। माया तोंड बंद ठेवू, नाही तर जीभ हसडून टाकीन तुझी मी। तुझ्या गोष्टी, माझं आयुष्य यांचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर, कळलं? उद्या मंदिरात अॅनिव्हर्सरीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यात विघ्न कसं आणता येईल याचा विचार कर। मॅडम डोंट वरी, उद्याचा सगळा कार्यक्रम सेट झालाय। उद्यानंतर वेदा आणि अथर्व कधीच जवळ येणार नाहीत। एवढा आत्मविश्वास? ऑफकोर्स मॅडम, कारण वेदाच्या मनात मी अथर्वविषयी भीती घालून दिली। अथर्वने जसं अंबिकाला जिवंत जाळून मारलं, अगदी तसंच तो मीराला सुद्धा जाळणार आहे, हे मी तिला सांगितलंय। मला नाही वाटत की उद्याचं सेलिब्रेशन मीराला हवं तसं होईल। उद्यानंतर वेदा अथर्वचा चेहरा सुद्धा पाहणार नाही। आणि तसं झालं नाही तर? डेफिनेटली होणार मॅडम। मीरा, अथर्व आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकणार नाही, आय प्रॉमिस। आता फक्त ना उद्याचा कार्यक्रम छान झाला पाहिजे, याने वेदा पण खुश होईल आणि तिच्या बाबांशी पण बोलायला लागेल। मीरा थांब, अजून किती दिवस इग्नोर करणार आहेस मला? सकाळी त्या आजींनी सांगितलं ते सत्य होतं। अगं कोण कुठल्या त्या आजी, पण त्यांना सुद्धा कळतंय की आपण दोघींनी एकत्र काम करायला हवं। अगं ती सहज बोलली असेल। सहज नाही मीरा, त्या काय म्हणाल्या तू नीट ऐकलंस का? यापुढे आपल्या समोर खूप मोठं संकट येणार आहे आणि जर आपण एकत्र काम केलं नाही तर आपला निभाव लागणार नाही। त्या महागौरी मातेच्या भक्त होत्या अगं, म्हणूनच मला तिचं ऐकायचं नाही। मी देवीवर रुसले आणि म्हणूनच मला तिच्या भक्तांचं काहीच ऐकायचं नाही। तुला ऐकावं लागेल वेदाच्या रक्षणासाठी आणि त्या आजींनी दिलेला आशीर्वाद पूर्ण होण्यासाठी। तुला जर वाटत असेल की त्या आजींनी दिलेला आशीर्वाद तुझ्या बहिणीला लाभावा तर तुला ऐकावं लागेल मीरा। नीट विचार कर याचा तरी एकदा। अजून एक मीरा, आपण दोघी जर एक झालो तर तुझ्या बहिणीला शोधायला मी तुला मदत करेन।
ताई तू तू माझ्या बहिणीला शोधायला मदत करशील खरंच? कसं सांगू तुला की मीच तुझी बहीण आहे? ताई मी काय विचारते? हो मीरा, मी तुला मदत करेन. मी शोधून काढेन तुझ्या बहिणीला. वेदाची शपथ घेऊन सांगते. हा, त्यासाठी वेदाची शपथ घ्यायची काहीच गरज नाहीये तुला. वेदाची शपथ घेतली तर लगेच चिडलीस ना? ते काहीच असं चिडू शकते. आपण दोघी वेदाच्या आई आहोत. आपल्या वेदासाठी एकत्र येऊया. ठीक आहे मीरा, जाते मी. अंबिका ताई अनर्थ मंजिरी, अनर्थ. खूप मोठा अनर्थ घडलाय. आपला उद्देश संपुष्टात आणणारा अनर्थ. काय झालंय? आपल्या वाटेत अडसर असलेला तो आत्मा आणि मनुष्य आजपर्यंत फक्त एकमेकांच्या सहवासात होते. आज त्यांची घट्ट मैत्री झाली आहे मंजिरी. ते एक झालेत. त्यांचं एक होणं म्हणजे आपल्या शक्तीवर आघात. मोठा फटका बसणार, खूप मोठा फटका. जिथे तू राहतेस त्या घरात एक अत्यंत पवित्र शक्ती वास करून गेलीये. आता आपली शक्ती आणखी क्षीण होत जाणार. तुझा मूर्खपणा भोवला मंजिरी, तुझा मूर्खपणा भोवला. मार्जरी, जे झालंय ते सांगू नकोस. मोठा फटका बसणार म्हणजे नक्की काय होणार ते सांग. याचं उत्तर आता माझ्याकडे नाही. तुला जपणा